श्री गणेश शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुलीच्या निरीक्षण गृहातून मंगळवारी 6 मुली पळून गेल्या। बुधवारी महिला आयोगाच्या सदस्य श्रीमती आशा भिसे यांच्या अचानक पाहणी केल्यानंतर हा प्रकार समोर आला। श्री गणेश शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुलींच्या निरीक्षण गृहातून मंगळवारी दुपारी 6 मुली पळून गेल्या। बुधवारी महिला आयोगाच्या सदस्या श्रीमती आशा भिसे यांनी अचानक पाहणी केल्यानंतर हा प्रकार समोर आला। श्री गणेश शिक्षण प्रसारक संस्था चालवित असलेल्या निरीक्षण गृहात असलेल्या मुलींच्या सुरक्षतेसाठी कोणतीही सुविधा नाही। याबाबत आणि तक्रारीच्या बाबत जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकाऱ्यांनी संस्थेला 9 जून रोजीच नोटीस दिली आहे। त्यानंतर अवघ्या 8 दिवसात हा प्रकार घडलेला प्रकार हा चिंताजनक असून त्याचा सोक्षमोक्ष महिला आयोगाच्या 6 जून रोजी होणाऱ्या बैठकीत लागणार असल्याचे आशा भिसे यांनी सांगितले। भिसे यांनी बुधवारी अचानक सकाळी 11:30 वाजता निरीक्षण गृहाला भेट देऊन पाहणी केली। त्यावेळी 6 मुली पळून गेल्याचे आढळून आले। सकाळी या निरीक्षण गृहात फक्त 2 महिला कर्मचारी होत्या असेही श्रीमती भिसे यांनी सांगितले। सदरील प्रकरणी लातूर येथील MIDC पोलीस ठाण्याला माहिती दिली असून पोलिसांनी 2 मुली ताब्यात घेतल्या असून 2 मुलीचा ठाव ठिकाणा पोलिसांना लागला आहे। त्यामुळे अद्याप त्याबाबतचा गुन्हा नोंदवला नसल्याचे पोलिसांनी सांगितले। त्यास जिल्हा महिला आणि बाल कल्याण अधिकारी BS निपाणीकर यांनी सांगितले। या घडलेल्या घटनेबाबतचा खुलासा संस्था चालक आणि कर्मचाऱ्यांकडून मागविण्यात आला आहे। याबाबतचा अहवाल आयुक्त कार्यालयास पुढील कारवाईसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती निपाणीकर यांनी दिली आहे।